नमस्कार. डी योगामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बुधवारची बैठक स्थितीतील आसने करणार आहोत. त्यासाठी वज्रासनात यायचं आहे. वज्रासनासाठी पाय गुडघ्यात दुमडून असे बसायचे आहे. पायांच्या टाचा थोड्याशा बाहेरील बाजूस जाऊ देत. बैठक दोन्ही टाचांच्या मध्ये राहू दे. दोन्ही पायांचे अंगठे नकळत एकमेकांना जुळलेले राहू देत. या बैठक स्थितीतील आसनांच्या मध्ये आज आपण वज्रासनातील योग मुद्रा, सुप्त वज्रासन, उग्रासन, अर्धवक्रासन इत्यादी आसने करणार आहोत. ही आसने कंबर आणि त्यावरील स्नायूंना ताण, दाब देतात. छाती बरगड्या प्रसरण पाहून त्यांना काहीसा पीळ बसतो. आपले पोट, पाठ आणि मणका यांनाही वेगळ्या प्रकारे दाब, ताण आणि पीळ बसतो. चला आता आपण ही बैठक स्थितीतील आसने करूया. सुरुवातीला वज्रासनात यायचं आहे. श्वास भरत योग मुद्रेसाठी हात मागे घेऊया. श्वास सोडत खाली जायचं आहे. डोकं, खांदे, पाठ, कोपर, हात, कमरेतून सगळं ढिलं सोडा. प्रत्येक श्वास सोडत सोडत खाली 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 जाऊया. कपाळ जमिनीला टेकायचं आहे आपल्याला. सरळ. आता हेच आसन हाताच्या मुठी वळून मांड्या आणि पोटांच्या मध्ये घ्या. श्वास सोडत खाली जाऊया. परत कपाळ जमिनीला टेकूया. खांदे, कोपर, डोकं, हात, पाठ ढिले सोडा. श्वास भरत सरळ येऊया. आता आपण हाताची बोटं एकमेकांसमोर ठेवून डाव्या गुडघ्या सरळ ठेवायचे. श्वास सोडत खाली जाऊया. कपाळ डाव्या गुडघ्या शेजारी जमिनीला टेकूया. श्वास भरत सरळ. हेच आसन उजवीकडून उजव्या गुडघ्या शेजारी कपाळ जमिनीला टेकूया. श्वास चालू राहू दे. सरळ. आता आपल्याला सुप्त वज्रासन करायचंय. हळुवारपणे श्वास सोडत मागे जाऊया. सुरुवातीला कोपर, पाठ, डोके टेकूया. स्थिर राहायचंय सुप्त वज्रासनामध्ये. श्वास चालू राहू दे. मांड्यांच्या स्नायूंना, गुडघ्यांच्या स्नायूंना चांगला व्यायाम होतो या आसनाने. शरीराची लवचिकता वाढते. श्वास चालू राहू दे. आता श्वास भरत वरती येऊया. सरळ. आता दोन पायांच्या मध्ये अंतर वाढवूया. आपल्याला नाभी संचालन करायचं आहे. हाताच्या बोटांनी पायाच्या अंगठ्यांना स्पर्श. थोडासा पीळ पण बसतो कंबरेपासून वरच्या शरीराला. प्रत्येक बाजूला साधारणतः 15-15 वेळा नाभी संचालन. पुढे जाताना श्वास सोडा. मागे येताना भरा. पाय गुडघ्यामध्ये सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. सरळ. आता पायामध्ये अंतर तसंच राहू दे. श्वास भरत हात वरती. उग्रासन करायचं आहे आपल्याला. श्वास सोडत खाली जाऊया. कमरेतून खाली झुकायचं आहे. कपाळ जमिनीला टेकायचं आहे आपल्याला. श्वास सोडत 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 खाली जा. हाताने पायाचे घोटे, चवडे अथवा बोटे पकडायचे आहेत. सरळ.
आता आपल्याला अर्धवक्रासन करायचं आहे. डाव्या पायाचा तळवा उजव्या पायाच्या पोटरीच्या पलीकडे, उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा. अर्धवक्रासन. अर्धवक्रासन करत असताना पाठीचा मणका हा सरळ राहू दे, उभ्या काठीसारखा. खांदे सुद्धा आडव्या काठीसारखे सरळ राहू देत. त्यासाठी थोडे हात ॲडजस्ट करा. सरळ. उजवा पाय. डाव्या हाताने आता विळखा घालायचा आहे. उजवीकडून अर्धवक्रासनाचा पीळ घेतोय आपण. श्वास चालू राहू दे. सरळ. आता आपल्याला डाव्या पायाची घडी घालायची आहे. मांडी पोटाकडे, टाच बैठकीकडे. उजवीकडून अर्धवक्रासनाचा पीळ घ्यायचा आहे. हाताची बोटं एकमेकासमोर राहू देत. मानेला सुद्धा पीळ घ्या. श्वास चालू राहू दे. स्थिर राहूया. सरळ. उजवा पाय, डावी दिशा, हाताची बोटं एकमेकासमोर. उजव्या पायाचा गुडघा आणि उजवा दंड एकमेकांना टेकलेले राहू देत. सरळ.